महाशिवरात्रीच्या पूजेत चुकूनही वापरू नका या वस्तू, अन्यथा भोलेनाथ होतील क्रोधित. महाशिवरात्रीला भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी शिवभक्त आपल्या श्रद्धेनुसार शिवलिंगाची पूजा करतात, जेणेकरून महादेवाचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहावा हीच धारणा असते. पण माहिती नसल्यामुळे काही अशा गोष्टी शिवलिंगाला अर्पण केल्या जातात ज्यामुळे महादेवाला राग येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया शिवपुराणानुसार शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण करू नका, जेणेकरून भोलेनाथ क्रोधित होतील. शास्त्रात भगवान शिवाची पूजा करण्याची सर्वात सोपी पद्धत सांगितली आहे. एका तांब्याने जल अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. त्यामुळे भक्त त्यांना भोलेनाथ म्हणतात. शिवपुराणात भगवान शिवाच्या पूजेत कोणत्या वस्तू अर्पित करू नयेत याचेही वर्णन आहे. अन्यथा जेवढ्या लवकर भगवान शिव प्रसन्न होतात तेवढ्याच लवकर ते क्रोधितही होऊ शकतात. तर जाणून घेऊ शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण करणे अशुभ मानले जाते. तुळस अतिशय पवित्र मानली जाते आणि सर्व शुभ कार्यात तुळशीचा वापर केला जातो. पण भगवान महादेवाच्या पूजेत तुळशीचा वापर वर्जित सांगितला आहे. अर्थात यामागे एक पौराणिक कथा आहे. भगवान शिवानी तुळशीचा पती असुर जालंधरचा वध केल्यानंतर तुळशी क्रोधित होते आणि ती स्वतःला भगवान शिवाच्या पूजेपासून वंचित ठेवते. त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही. शंख, भगवान महादेवाला शंखाने जलाभिषेक करू नये. यामागेही एक पौराणिक कथा मिळते. या कथेनुसार शंखचूड नावाचा एक असुर सर्व दैवी देवतांना त्रास देत होता. भगवान शिवाने त्रिशूळ आणि शंखचूड असुराचा वध केला. यात असुराचे सारे शरीर भस्म होते आणि या भस्मापासून शंखाची उत्पत्ती होते. भगवान शिवाने शंखचूडचा वध केला होता. त्यामुळे शिवपूजनात शंखाचा वापर केला जात नाही. हळद, कितीतरी असे धार्मिक विधी आहेत त्याच्यामध्ये हळद वापरली जाते. पण भगवान शिवाच्या पूजेत मात्र हळद वापरणे वर्जित आहे. शास्त्रानुसार हळद स्त्रीशी संबंधित आहे आणि शिवलिंगाला पुरुष तत्व मानले जाते. यामुळे भगवान शिवाच्या पूजेत हळद वापरली जात नाही. अखंड अक्षता, कोणत्याही शुभ आणि मंगल कार्यात अक्षता वापरली जाते. शिवलिंगावर नेहमी अखंड अक्षता वापरली पाहिजे. तुटलेले तांदूळ चुकूनही शिवलिंगावर अर्पण करू नये, कारण अक्षत हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे. त्यामुळे शिवलिंगावर जी पूजा करताना 5 ते 7 अखंड अक्षता वापराव्यात. केतकीची फुले, शिवलिंगावर केतकी, केवडा फूल, चाफा, कनेर अशी लाल रंगाची फुले अर्पण करू नयेत. याशिवाय इतर फुले अर्पण करावीत. शिवलिंगावर बेलपत्र, भांग, धतुरा इत्यादी अर्पण केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते. पण वंचित फुलांचा वापर केल्याने भगवान शिव क्रोधित होतात. कुंकू आणि सिंदूर, सर्व देवी देवतांना कुंकू आणि सिंदूर अर्पित करता येते.
पण शिवलिंगावर ते अर्पण करणे वर्जित आहे. शिवलिंगावर तुम्ही चंदन किंवा भस्म अर्पण करू शकता. तसेच हळद ही स्त्री तत्वाची असल्याने शिवलिंगावर अर्पण करू नये. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.